ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे वासिंद गाव, या वासिंद मधील हे चौधरी परिवार आणि या चौधरी परिवाराचे दादा कैलासवासी दिगंबर गणपत चौधरी दादांना 19/12/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दादांच्या पश्चात अर्थात दादांचे वडील असतील श्री गणपत वालको चौधरी, दादांचे भाऊ असतील श्री दत्तात्रेय गणपत चौधरी, त्याचप्रमाणे बहिणी असतील जयवंती जनार्दन विशे, गीताताई गोपाळ भागरे, बेबीताई लक्ष्मण कोर, नीताताई नकुल विशे, त्याचप्रमाणे दादांची पुतणे असतील, त्याचप्रमाणे मुली असतील विशाल दत्तात्रेय चौधरी, संचिता दत्तात्रेय चौधरी, विदुला दिगंबर चौधरी, मिथुला दिगंबर चौधरी आणि आमच्या ताईसाहेब अर्थात दादांची धर्मपत्नी दक्षता दिगंबर चौधरी. दादांची आई असेल, या ठिकाणी दादांचे काका आहेत, चुलत भाऊ आहेत, संपूर्ण चौधरी परिवार आणि विशेष म्हणजे या परिवाराला सहकार्य करणारं या वासिंद शहरातील काठोळे परिवार, आदी करून सर्वच आप्तेष्ट मित्र परिवार, ग्रामस्थ मंडळी. खर तर दादांचं वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. अशा प्रकारे त्या आजाराने ग्रासलं की कुठल्याही प्रकारे डॉक्टर उपचार करायला भेटले नाहीत, कुठल्याही प्रकारे उपचार करायला मिळाले नाहीत. अगदी काळाने यावं आणि तात्काळ घेऊन जावं अशा प्रकारे तीव्र झटका आणि ते जाणवलं काय आणि दादा तुम्हा आम्हाला सोडून गेले काय अशी परिस्थिती निर्माण झाली. खर तर या ठिकाणी हे चौधरी परिवार आहे, दादांचे आई वडील आहेत, काका आहेत, काकी आहेत, आदी करून हा संपूर्ण परिवार असेल. 48व्या वर्षी आपल्या घरातील एखाद्या कर्तबगार माणसाने निघून जावं, संपूर्ण घराचा आधारस्तंभ असलेले, कुटुंबाला आधार असलेल्या दादाने निघून जावं यासारखं दुःख दुसरं कुठलं असू शकत नाही. प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख जर कुठलं असेल तर त्यांच्या समोर त्यांच्या मुलाने या जगाचा निरोप घ्यावा यासारखं त्यांच्या आयुष्यातलं दुःख दुसरं कुठलंच नाही आहे. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाने सुखात राहावं, समाधानात राहावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतात. प्रत्येक आई वडील देवाच्या पुढे जेव्हा जेव्हा हात जोडून उभे राहतात ना, तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त एवढंच देवाकडे मागत असतात की देव आमचं काही झालं तरी चालेल, आम्हाला किती दुःख सहन करावं लागलं तरी चालेल, पण आमच्या मुलांनी मात्र आनंदात राहावं, आनंदात जगावं, आनंदात त्यांच्या आयुष्याचा आनंद त्यांनी घ्यावा, सुखामध्ये राहावं. अशाच प्रकारे प्रत्येक आई वडील देवाकडे प्रार्थना करत असतात. पण त्या आई वडिलांच्या समोर एखाद्या मुलाने निघून जावं यासारखं दुःख त्या आई वडिलांच्या आयुष्यामध्ये दुसरं असू शकत नाही. ज्या मुलांना पितृक्षेत्राची गरज आहे, ज्या मुलींना बापाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, बापाच्या आधाराची गरज आहे, अशाच वेळी पितृक्षेत्र हरपावं हे सर्वात मोठं दुःख त्या मुलींच्या आयुष्यात असेल, मुलांच्या आयुष्यात असेल, त्या परिवाराच्या आयुष्यात असेल. आणि आम्ही सुरुवातीपासून एकमेकाला सुखात सुख आणि दुःखात दुःख मानू म्हणून एकमेकाच्या आधार अशा प्रकारे कार्य करत असो. पती पत्नी
पण आम्हाला माहित नाहीये हा भातुकिडीचा खेळ आमचा कधी आटपावा लागेल, सांगू शकत नाही. दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ज्याप्रमाणे अनेक नद्या एखाद्या सागराला भेटायला जातात आणि अनेक नद्या ज्या वेळेला सागराला भेटायला जातात ना, त्यावेळेला त्या नद्यांच्या प्रवाहाबरोबर अनेक प्रकारची ओंडकी सुद्धा त्या प्रवाहाबरोबर वाहून जात असतात. आणि अनेक प्रकारच्या नद्यांच्या बरोबर वाहून गेलेली ओंडकी ज्या वेळेला सागरामध्ये एकत्र येतात ना, त्यावेळेला काही काळ ती एकत्रितरित्या त्या सागराचा आनंद घेत असतात, त्या सागराच्या पाण्याचा आनंद घेत असतात. पण तो आनंद घेत असताना, एकत्रितरित्या कार्य करत असताना त्यांच्या स्वप्नातही नसतंय की एखादी लाट परत अशी येणार आहे की आम्ही एकत्र असलेले दुभंगणार आहोत. किती दुभंगणार आहोत? एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ, पुन्हा नाही गाठ. एक कल्पना करणं, आज किती आवाज दिला, किती रोदन केलं, किती आम्ही अगदी अंतःकरणापासून रडलो, दुःख व्यक्त केलं म्हणजे दादा येतील. कशा प्रकारचं दुःख व्यक्त केलं म्हणजे दादा येतील सांगा ना. वडिलांचं क्षेत्र हवं आहे, पितृक्षेत्र हवं आहे, वडिलांचं मार्गदर्शन हवं आहे, आज त्या परिवाराला आधाराची गरज आहे. त्या मुलींनी किती आक्रोश केला म्हणजे दादा पाहायला मिळतील, त्यांचे वडील त्यांना पाहायला मिळतील सांगा ना. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानायचं ठरवलं होतं. मग त्या ताई साहेबांनीच, अर्थात दादांच्या धर्मपत्नीने किती देवाला प्रार्थना केली आणि किती देवाचे नवस, काय काय उपवास सायस काय काय केलं, तर दादा परत पाहायला मिळतील. दादांचा आधार, दादांचं प्रेम आणि दादांचा आवाज त्यांना परत ऐकायला मिळेल का? त्या आई वडिलांनी देवाच्या पुढे किती डोकं फोडलं, काय केलं तर त्यांना ती मुलं, तो मुलगा मिळेल त्यांना सांगायला. म्हणून नेहमी आम्ही ऐकत असतो की माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा, त्यांना आधार द्या, त्यांना प्रेम द्या, त्यांच्याशी प्रेमाने वागा. आयुष्यात जोडलेली वेळ आणि मिळालेली माणसं एकदा निघून गेली की वेळ ही तीच परत येत नाही त्या आयुष्यामध्ये. आणि माणसं सुद्धा एकदा निघून गेली की परत तीच माणसं जोडली जात नाहीत, मिळत नाहीत. ज्या वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये आता आम्ही आंघोळ करतो ना, परत त्याच पाण्यात कधीच आंघोळ करता येत नाही, कारण ते पाणी वाहून गेलेलं असतंय. तसं आमच्या आयुष्यामध्ये जोडलेली माणसं ऋणानुबंधाने, कर्माने, विचाराने जी जोडलेली असतात, कुटुंबात असतील, समाजात असतील, आपल्या आजूबाजूला असतील, शेजार धर्म असेल, घरात असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या नात्याने जोडलेली असतील, आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागलो पाहिजे, त्यांच्याशी प्रेमाने राहिलो पाहिजे, त्यांना सांभाळता आलं पाहिजे, त्यांनी आम्हाला सांभाळता आलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येकाचं वर्तणूक पाहिजे. आणि म्हणून त्याप्रमाणे जगता वागता यावं म्हणून हे आम्ही प्रवचन श्रवण करायचं आहे, कीर्तन श्रवण करायचे आहे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे. कशासाठी? तर त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता यावं म्हणून. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आजची परिस्थिती अशी आहे मौली, एखाद्या कुटुंबाशी जर एखाद्या वेळेला एखाद्या कुटुंबाने जर नातं जोडलं गेलं, म्हणजे दोन कुटुंब एकत्र येतात एखाद्या नात्याच्या निमित्तानं, बरं का, त्या ठिकाणी त्या दोन्ही कुटुंबाचं वर्तणूक असं असतंय की ज्या वेळेला इतर लोक विचार करतायत की पुन्हा त्या घरामध्ये नातं जोडायचं, तर तो विचार जरी मनामध्ये आला तरी पण हात जोडतात, नको बाबा, एक मुलगी दिली तेवढं बस झालं, परत त्या घराशी आमचं नातं नको. बाबा खरंय की खोट आहे? आज या ठिकाणी मला या दोन्ही परिवाराला धन्यवाद देऊ इच्छिता, चौधरी परिवार आणि काठोळे परिवार. दोन्ही परिवाराचे विचार जर पाहायला गेलं तर अतिशय उत्तम प्रकारे आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे विचार आहेत. मला माहिती नाही चौधरी परिवार किती श्रीमंत आहे आणि काठोळे परिवार किती श्रीमंत आहे,
पैशाने किती श्रीमंत आहे त्याच्याशी मला गरज नाही आणि याच्याशी मला काही ते मला माहिती करून घ्यायचं नाही. पण मी या ठिकाणी आल्यानंतर मला असं कळलं की या परिवाराचं नातं जवळजवळ 2, 3, 4 पिढ्यांपासूनचं नातं आहे. म्हणजे ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी दिगंबर दादांच्या आजी काठोळे परिवारातील. बरोबर का काका? दिगंबर दादांच्या आई काठोळे परिवारातील आणि विशेष म्हणजे दिगंबर दादांच्या सौभाग्यवती अर्थात पत्नी म्हणजेच त्या ताईसाहेब सुद्धा काठोळे परिवारातील. जवळजवळ 3-4 पिढ्यांचं नातं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचा नातेसंबंध तेव्हाच आम्हाला पाहायला मिळतो जेव्हा तुम्ही विचाराने आणि कर्माने गुणाने श्रीमंत असता, तेव्हा अशा प्रकारे नातेसंबंध पाहायला मिळतो. खरं तर आमचं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे, आमचं जगणं वागणं म्हणजेच भक्ती आहे. आणि म्हणून तर हे सगळं आमचं जगणं वागणं जे आहे ना ते मनावर अवलंबून आहे. आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती, मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा, मनची विंचा प्रधान मधमासे नारायण. मनाला शिकवता आलं पाहिजे, मनाला मार्गदर्शन करता आलं पाहिजे, मनाला नामस्मरणामध्ये रममाण करता आलं पाहिजे. देहाने भक्ती करणं सोपं आहे, मनाने कठीण आहे. देहाने वारी करणं सोपं आहे ना, देहाने परमार्थ करणं सोपं आहे ना. आज देहाने आपण सगळे इथे तुमच्या माझ्या सकट सगळे बसलोय, मनाने किती बसलोय बरं? मनाने किती जण श्रवण करतोय बरं? देहाने केलेला परमार्थ त्यापेक्षा जास्त मनाने केलेला परमार्थ देवाला आवडतो. बरोबर ना बाबा? देहाने केलेल्या कार्यापेक्षा मनापासून आणि मनापासून मनाने केलेलं कार्य भगवंताला जास्त आवडत असतंय. म्हणून संत म्हणतात, फुल वाहता वाहता, पान वाहता वाहता, फुल वाहता वाहता, देवाला जी पत्र आपण वाहतोय, जी फळं वाहतोय, जी फुलं वाहतोय, हे सगळं वाहता वाहता त्या ठिकाणी मनही देवाला अर्पण करता आलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरती संसारा येणे नाही. एखाद्या वेळी फुल जर नसेल ना माऊली तर आपल्याला पुजारी सांगतायत, पूजा सांगणारे, ठीक आहे तुम्ही अक्षता घ्या आणि ती देवाच्या चरणी वाहा. ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि, अरक्त पुष्पम समर्पयामि, गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. देवाला चालतंय ते, फक्त ते वाहताना आहे की नाही तुमच्या मनामध्ये असा विचार करा की भगवंता मनाचं प्रतीक म्हणून या अक्षता तुमच्या चरणी वाहतोय, असं समजा की मनच मी माझं तुमच्या चरणी वाहतोय. मन हे शेवंती अर्पणी ऋषिकेशी, मन हे तुलसी अर्पणी भगवंती, शेवंती अर्पणी भगवंती, मन हे तुलसी अर्पणी ऋषिकेशी. अशा प्रकारे ते अर्पण त्या ठिकाणी करता आलं पाहिजे, आम्हाला वाहता आलं पाहिजे. आमचं जीवन जे आहे ना ते मनावर अवलंबून आहे, मनावर आधारित आहे. आणि विज्ञान एवढं प्रगत आहे ना, विज्ञानाने बरेच अगदी वेगाने वाहणाऱ्या वाहनं अनेक निर्माण केलेली आहेत. कितीतरी वेगाने जाणारे वाहनं निर्माण केलेली आहेत. आणि दिवसेंदिवस लांबचा अंतर कसा अतिशय कमी वेळामध्ये आम्हाला पार करता येईल ना, यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो, बरं का. पण एक विचार जर केला ना, किती जरी वाहनं असतील, किती जरी काही साधनं असतील, तरी मना एवढा वेग कोणालाच नाही, मना एवढा वेग कोणालाच नाही. ते क्षणात कुठेही कधी कुठल्याही प्रकारे जाऊन येते. पहिली गोष्ट म्हणजे मनाला तिकीट लागत नाही. बरोबर ना माऊली? मनाला तिकीट लागत नाही, मनाला टोल लागत नाही, मनाला ट्रॉफिक नाही, मनाला रस्ते तुमचे कसे पण असू द्या, नाही का, विषयच नाही ना त्याला, त्याचा विषयच नाही. ते मन कसं आहे, कवयित्री म्हणतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया हाकया फिर येत पिकावर. किती जरी हाकलण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ते परत पिकावर येतंय, परत पिकावर येतंय.
मग आमचं जीवनाचा समतोल जर मनावर अवलंबून आहे, आमचं आयुष्य जर मनावर अवलंबून आहे, आमची कर्म जर मनावर अवलंबून आहे, तर ऐका, गीतेमध्ये प्राण्यांमध्ये मी कोण आहे, पक्ष्यांमध्ये मी कोण आहे, भूतांमध्ये मी कोण आहे, वनस्पतींमध्ये मी कोण आहे, इंद्रियांमध्ये मी कोण आहे याची ओळख करून देत असताना, जसं वनस्पतींमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षाणाम पिंपळ माझी विभूती भगवंत म्हणतात, तसं इंद्रियांची ओळख करून देताना भगवंत म्हणतात, इंद्रियांना मनचस्मी, कृष्ण म्हणे मन तो मी. इंद्रियांमध्ये भगवंत म्हणतात अरे मन म्हणजे मी आहे. पण कधी मनरूपी घोडा जर आवरायचा असेल ना माऊली, तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे. कोणालाही ते घोडे आवरत नाहीत, मनरूपी घोडे कोणालाही आवरत नाहीत. जर आमचं आयुष्य त्या मनावर अवलंबून आहे, आमचं जीवन जर त्या मनावर अवलंबून आहे, तर ते मन कोणाच्या जोडीला बसतंय, कोणाच्या संगतीला बसतंय, कोणाचं ऐकतंय, कोणाचं ऐकून कार्य करतंय, याला खूप महत्व आहे. खूप महत्व आहे याला. बरं का, संगत महत्वाची आहे ना. आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना एक प्रचिती आम्हाला येते, एक आत्मसाक्षात्कार किंवा एक अनुभव आम्हाला येतो की मन किंवा संगतीने मनुष्य बिघडला जातो. आम्ही बोलतो सुद्धा तो मुलगा तसा नव्हता किंवा ती मुलं तशी नव्हती, पण संगतीने बिघडली गेली. आम्ही नेहमी असा एक अनुभव घेत असतो की संगतीने मनुष्य बिघडतो. पण त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर दुसराही अनुभव आम्हाला असा येतोय की संगतीनेच मनुष्य घडतोय, संगतीनेच मनुष्य घडतोय. अगदी साधं उदाहरण बघा, एकदम आपल्या रोजच्या पाहण्यातलं उदाहरण आहे बघा. आम्ही आळंदीला जाऊन जर लाया घेतल्या, आता लायाच बोलू बरं का आपण, तो प्रसाद नंतर होतो. आम्ही देऊला जाऊन जर लाया घेतल्या किंवा आम्ही पंढरपूरला जाऊन जर लाया घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर समजा पेढे वगैरे जर मिक्स केले आणि घरी येऊन जर त्याच्या पुड्या बांधून जर आम्ही शेजाऱ्याला दिल्या, तर काय म्हणून घेतात ते? प्रसाद म्हणून घेतात ना माऊली, बरोबर आहे की नाही? प्रसाद म्हणून घेतात की नाही? आणि ऐका ना पुढे, कदाचित पोरांना देता देता तो प्रसाद वाटता वाटता जर एखादी लाई जरी खाली पडली ना, ऐकताय का, एखादी लाही जरी खाली पडली ना, तरी ती घेतात हातामध्ये वेचून, असं पाया पडतात तिच्या, बरं का, पाया पडतात आणि मग ती ग्रहण केली जाते, प्रसाद म्हणून खाल्ली जाते. म्हणजे पेढ्याशी संगत आली की नाही, तीर्थक्षेत्राहून आली की नाही, एवढी काळजी घेतली जाते ना, एवढी काळजी घेतली जाते ना. ज्याच्या हातात त्या लाह्या पडतात ना प्रसाद म्हणून, तो सहज नाही घेत काही, असा पहिले दर्शन घेतो, पाया पडतो आणि आनंदाने तो प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो. बरं का, स्टेशनला कधीतरी भूक लागल्यावर भेळ खाल्ले का बरं तुम्ही? भेळ खाल्ले? भेळ, भेळीत सुद्धा काय असतात बरं? लायाच असतात ना. त्यांचा संपर्क कोणाकोणाशी येतो बरं? कोणाकोणाशी संपर्क येतो बरं त्यांचा? त्यांच्या संगतीला कोण आहेत ना, हे महत्वाचं आहे. तसं आमचं मन आहे, काय काय सहन करावं लागतंय त्यांना. पहिले म्हणजे मिरची, त्याच्यानंतर ते मीठ, तिखट अजून काहीतरी टाकतात, त्याच्यात नाही होत तर वरून अजून ते लिंबू पिळून ना मग ते खाली वर करतात. एकही लाई तशी राहता कामा नये. बरं, त्याच्या हातात असताना तो खाली वर करतोच करतो, पण ज्याला खायला दिली तो पण खाली वर करतो. आणि त्यातल्या 2-4 सांडल्या काय ना, पायाखाली गेल्या काय. स्टेशनला कितीतरी अशा लाया सांडलेल्या असतात, पण कोणी उचलतंय का? असं पाया पडतंय का? नाही नाही नाही, कारण त्यांचा संबंधच नाही ना काही तिकडे, पाया पडायचा संबंधच नाही. आम्हाला प्रसादातली लाही व्हायचं आहे का भेलीतली लाही व्हायचंय? त्याचं नावच काय? भेळ ना. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. अरे बापरे, कितींशी संपर्क आला, कितीशी संबंध आला. आता एवढ्यांशी संबंध आल्यानंतर त्याला काय म्हणतात? भेळच ना. आमच्या जीवनाचा प्रसाद करायचा आहे की भेळ करायची? कोणावर अवलंबून आहे? मनावरच ना, आपल्यावरच ना. म्हणून आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती. बरं का,
चांगल्याच्या संगतीला आला ना की मग त्याला त्याच्याकडे विचार हे चांगलेच पाहायला मिळतात, उत्तम विचार पाहायला मिळतात. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय ना हे महत्वाचं आहे बरं का. कितीही गंजलेलं लोखंड असू द्या ना, पण परिसराच्या संपर्कात आलं तर सोनच होतंय ना. किती महिन्यांनी बरं, तात्काळ ना मौली, तात्काळ परिसराचा स्पर्श झाला काय आणि सोनं झालं काय, परिसराचा स्पर्श झाला काय आणि सोनं झालं काय. आता जरा गंजलेलं लोखंड आपण बाजूला ठेवू, चांगलं नवीन आणलेलं लोखंड जर गंजलेल्या लोखंडावर ठेवलं तर वास्तविक नवीनची किंमत जास्त आहे ना, नवीनची किंमत जास्त आहे की नाही. पण तरी सुद्धा काय होतंय माहितीये का, ते गंजलेल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, गंजलेल्यामध्ये एवढी पॉवर आहे की ते नवीनाला गंजवतंय, नवीनाला गंजवतंय बरं का. माणसाकडे जर चांगले विचार निर्माण करायचे असतील तर त्यासाठी आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागतो. दुर्गंध लांबून येतो, मग कर्माचा काय आणि वाऱ्याबरोबर हवेबरोबर येणारा काय. दुर्गंध लांबून येतो, सुगंध जर घ्यायचा असेल ना तर आम्हाला त्या ठिकाणी जाऊन ते फुल हातात घेऊन नाकाजवळ आणून श्वास घ्यावा लागतो, तेव्हा तो सुगंध येत असतो, तेव्हा तो सुगंध येत असतो. वाईट विचार माणसाकडे सहज निर्माण होतात, वाईट कर्म माणसाकडे सहज निर्माण होतात, वाईटाकडे माणसाची वाटचाल सहज होते. पण चांगल्याकडे जर आम्हाला आकर्षित व्हायचं असेल ना, आम्हाला जर देवाचंच होऊन राहायचं असेल, परमार्थ भक्ती जर आम्हाला करायची असेल, देवकार्य आणि धर्मकार्य जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. मुलाला वाईट वाग म्हणून सांगावं लागत नाही, मुलाला वाईट कर्म कर म्हणून सांगावं लागत नाही. मुलाने व्यसनाधीन व्हावं म्हणून आई वडिलांना कुठल्याही प्रकारे नवसायास करावं लागत नाही. असं मला एक तरी उदाहरण दाखवा की मुलाने वाईट वागावं, मुलाने व्यसनाधीन व्हावं म्हणून आई वडिलांनी सत्यनारायण घातलाय, देवाला नवस केलाय. व्यसनाधीन झालेल्या माणसाने निरव्यसनी व्हावं, व्यसनाधीन झालेल्या मुलाने निरव्यसनी व्हावं म्हणून आई वडिलांना सत्यनारायण घालावं लागतंय, देवाला नवस करावा लागतो. चांगलं जे आहे ना ते आम्हाला निर्माण करावं लागतंय, चांगल्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. चांगले विचार, चांगली कर्म, चांगलं जगणं वागणं सहज निर्माण होत नाही दादा, सहज निर्माण होत नाही बरं का. आम्ही कोणाच्या संगतीला आहोत ना हे महत्वाचं आहे बरं का. आमच्या घरात जर आम्ही कांद्यांची गोण आणली ना तर पहिले ती गोण घरी आणल्यानंतर काय करतो, मोकळी करतो, बरोबर आहे. मोकळी केल्यानंतर त्यातले कुठले कांदे फेकून देतात तुम्ही, नासके कांदे फेकून देतो. कारण आम्हाला माहिती आहे त्या नासक्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की एक जर कांदा नासका असला ना बाबा, बरोबर आहे की नाही, ही जुनी माणसं नेहमी बोलायची, एक कांदा अख्खा गोण नासवतो, एक कांदा अख्खा गोण नासवतो. कारण नासलेल्यांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्यांच्या जोडीला 4-5 दिवस आपला मुलगा जाऊन बसला ना तरी नासायला वेळ लागत नाही. ते विचार, ती कर्म, ते गुण, ती वासना, ते व्यसन आणि ते त्याच्याकडे निर्माण व्हायला वेळ लागत नाही. पण मला सांगा, एखादा जर अशा प्रकारे व्यसनाधीन झालेला आहे, नको त्या नादामध्ये गुंतलेला आहे, नको त्या विचारांमध्ये गुंतलेला आहे, त्याला जर बाजूला करायचं असेल, त्याला जर त्याच्यापासून मोकळा करायचं असेल, मुक्त करायचं असेल तर आम्हाला काय काय किती किती प्रयत्न करावा लागतो, किती किती प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून हे सगळे विचार जे आहेत ना, हे आमचं जगणं वागणं जे सगळं आहे ना, ते आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय, कोणाच्या संगतीला बसतोय, हे विशेष महत्वाचं आहे, विशेष महत्वाचं आहे बरं का. रव्याचं प्रमाण तेवढंच असतंय, पाहुणे आल्यावर आपण करतो की नाही रवा. 10-12 पाहुणे जर आपल्याकडे आले तर अर्धा किलो 1 किलो रवा काहीतरी आपण घेतो. फक्त त्याच्यात प्रमाण कसलं कमी असतंय माहितीये का, साखरेचं प्रमाण थोडं कमी असतंय, तुपाचं तर फारच कमी असतंय, बाकीचे काही असतील ते थोडं थोडं असतंय, म्हणून त्याला आपण रवा बोलतो, बरोबर आहे की नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण जर वाढवलं तर
प्रसाद कधी तयार होतो? रवा तोच असतो ना, पण प्रसाद कधी तयार होतो? ह्या बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांचं प्रमाण वाढवलं की प्रसाद तयार होतो. आम्हाला काय करायचंय माहितीये का? आमच्याकडचे जे गुण आहेत ना, आमच्याकडचे जे विचार आहेत ना, आमची जी कर्म आहेत ना, त्यांचा विचार आम्हाला करायचा आहे. जगता वागताना आम्हाला काय करायचंय? संत म्हणतात प्रत्येक माणसाने देव व्हावं, आणि तेवढ्यासाठीच हा नरदेह तुम्हा आम्हाला भगवंताने दिलेला आहे, तेवढ्यासाठीच दिलेला आहे. तो ते सामर्थ्य, ते बळ या नरदेहाकडे आहे, या माणसाकडे आहे. ते सामर्थ्य बळ माणसाकडे आहे, नरदेहाकडे आहे. पण देव व्हावं संतांना वाटतंय, त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काय प्रयत्न केले पाहिजे? कमीत कमी माणूस म्हणून तरी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना, कमीत कमी माणूस म्हणून तरी वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. ते सहज प्राप्त होईल का? ते सहज होईल का? बरं, सहज होईल का? नाही होणार. आम्ही कोणाच्या जोडीला असावं बसावं याचा विचार पहिले आम्ही केला पाहिजे. आमची संगत काय पाहिजे? कोणाच्या जोडीला बसलं पाहिजे? आम्ही सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. काय? फुलं अनेक असतात एखाद्या झाडावर, पण गजऱ्याला गेलेल्या फुलाला कोणी नमस्कार करत? बरोबर आहे का? वेणीतला गजऱ्यातलं फुल जर खाली पडलं तर त्याला तुडवून लोक जातात, माऊली तुडवून जातात बाबा, बरोबर आहे की नाही? पण तीच फुलं जर एखाद्या हारामध्ये गेली आणि ते हार जर समजा देवाच्या गळ्यात गेला ना, पुष्पहार, ती पुष्पमाळा जर देवाच्या गळ्यामध्ये गेली ना, तर देवाच्या बरोबर त्या फुलांना सुद्धा आम्ही नमस्कार करत असतो. देवाच्या बरोबर आम्ही त्या फुलांना सुद्धा नमस्कार करत असतो. पुढचं ऐका. एकदा देवाच्या गळ्यात राहिलेली फुलं कोमेजली ना, ती बाजूला केली ना आम्ही, की निर्माल्य म्हणून त्यांची व्यवस्था करतो आम्ही, निर्माल्य म्हणून व्यवस्था करतो. गजऱ्याला गेलेल्या फुलाला आम्ही तुडवून पुढे जातो, वेणीमध्ये असलेलं फुल आम्ही तुडवून पुढे जातो. पुढे ऐका, एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी जी फुलं टाकली जातात ना, ती सुद्धा पायाखाली जातात. पण देवाच्या चरणी, देवाच्या गळ्यात गेलेले जे हार असतात आणि ती जी फुलं असतात ना, त्यांचं निर्माल्य म्हणून आम्ही त्या